रामनवमीनिमित्त नागपूर शहरात शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या शोभायात्रेत हजेरी लावलेली आहे। आपण दृश्य बघतोय। मोमीनपुरा भागात मुस्लिम बांधवांकडून देखील शोभायात्रेवर फुलांचा वर्षाव करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच नागपूर शहरामध्ये दंगल उसळली होती। त्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांकडून शोभायात्रेत फुलांचा वर्षाव करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या शोभायात्रेत सहभागी झाले होते। यात्रेत हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन दिसलं। मोमीनपुरा भागातील हे दृश्य। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील यावेळी उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी श्रीरामाची पूजा केली। मुख्य म्हणजे शोभायात्रेत मुस्लिम बांधवांकडून फुलांचा वर्षाव करण्यात आला। खरं तर शोभायात्रा निघाली आणि आता मोमीनपुरा परिसरामध्ये ही शोभायात्रा पोहोचली। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश जो आहे तो या ठिकाणी दिला जातो। जी आलेली जी आहे शोभायात्रा आहे त्याचं स्वागत जे आहे ते मुस्लिम बांधवांकडून केलं जाते। शांततेचं प्रतीक म्हणून एक प्रकारे जे कबूतर आहे ते हवेमध्ये उडवल्या जातात आणि शांतीचा संदेश दिला जातात। तसे हिंदू मुस्लिम एक आहे अशा पद्धतीचे नारे जे आहे ते सुद्धा या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नागपुरातल्या अनेक वर्षाची खरं तर ही परंपरा आहे आणि 59वं वर्ष या शोभायात्रेचं आहे। जेव्हा जेव्हा शोभायात्रा या भागामध्ये येत असते तेव्हा पुष्पगुच्छ आणि जे आहे फुलांचा वर्षाव जो आहे तो केला जातो आणि एक प्रकारे स्वागत केलं जातो आणि हिंदू मुस्लिम भाई भाई असल्याचा भाईचाराचा एक संदेश जो आहे तो या माध्यमातून दिला जातो। आणि यावर्षी सुद्धा दंगल जरी घडली असली तरी तो एकता जो एकोपा आहे तो कायम ठेवल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संदेश दिल्याचा पाहायला मिळते आहे। मोठ्या संख्येनं जे आहे भाविक जे आहे रामभक्त सुद्धा यामध्ये सहभागी झाले। मुस्लिम बांधवांनी सुद्धा या रॅलीचं स्वागत केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि एक सामाजिक एकोप्याचा संदेश जो आहे तो या ठिकाणी पुष्पवर्षाव करून केल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, मोमीनपुरा, नागपूर। नागपूरमधील या बातमीनंतर वळूयात इतर राजकीय बातम्यांकडे। उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। भाजपचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे की सोयीप्रमाणे असा खोचक सवाल ठाकरेंनी विचारलाय। रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावलाय। भाजपचा वर्धापन दिन आहे तो तिथीप्रमाणे तारखेप्रमाणे की त्यांच्या सोयीप्रमाणे कशाप्रमाणे ते तर सांगा, मग तशा शुभेच्छा देतो। तुम्हालाच माहिती नाही कशाप्रमाणे, पण मग नक्की माहिती नसताना शुभेच्छा कसल्या द्यायच्या? नाही, माझ्या शुभेच्छा मित्रपक्षांना काय सगळ्यांनाच असतात। फक्त जर का रामनवमी हा तुमच्या पक्षाचा जन्मदिवसच असेल तर जसे प्रभू रामचंद्र वागले होते तसे वागण्याचा प्रयत्न करा, या एवढ्याच माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत। दुसरीकडे वक्फवरून देखील उद्धव ठाकरेंनी भाजपला खोचक टोला लगावलेला आहे। भारतीय जनता पक्ष हा जमिनींचा व्यापारी आहे। भाजपला वक्फची जमीन आपल्या मित्रांना द्यायची आहे असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय। सिर्फ लैंड और व्यापार करने वाली ये भाजपा है। और ये क्या कहूं मैं, इनका तो पूरा लक्ष्य जो है अपने दोस्तों के ऊपर है। वक्फ बोर्ड के पास जितनी जमीन है निकालो, अपने दोस्तों को दे दो। क्रिश्चियन कम्युनिटी के पास जैसे ऑर्गेनाइजर में बात आई है तो अब उनकी जमीन निकालो, अपने दोस्तों को दे दो। कल उठकर गुरुद्वारा के पास है, हमारे जैन लोग हैं, जैन भाई, उनकी जमीन होगी, हिंदुओं की जमीन है, सब जमीन एक ही अपने दोस्तों को देने वाले हैं। बाकी समाज के प्रति इनका कोई प्यार नहीं है और इसीलिए हमने उसका विरोध किया है। पुढच्या बातमीकडे वक्फ बोर्ड विधेयकावरून आमदार जितेंद्र आव्हाडांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय। मुस्लिमांनंतर आता ख्रिश्चनांच्या जमिनी हडपण्याचा डाव भाजपचा आहे असा आरोप आव्हाडांनी केलाय। वक्फ
म्हणजे मुस्लिम समाजाच्या दान केलेल्या जमिनीविषयी ताब्यात घेण्याविषयी सरकारने याच्यावर चर्चा चालूच असतानाच या मासिकामध्ये छापून आलं ते ख्रिश्चन धर्मियांकडे वक्फच्या अधिकच्या जमिनी. दुसरा अर्थ असा की आता मुसलमानांच्या जमिनी झाल्या, आता ख्रिश्चनांच्या जमिनी ताब्यात घ्या. वक्फ याचा अर्थ दान. त्या दान केलेल्या जमिनी होत्या आणि त्या कोणी असो त्याला विक्रीला परवानगी नव्हती. पण सरकारने आपला हेतू स्पष्ट केला की वक्फच्या जमिनी आम्ही बाजारात आणून विकणार आहोत. पुढची बातमी आता राऊतांनी शिंदेंवर केलेल्या टीकेची. एकनाथ शिंदेंच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केलाय. युबीटी यामध्ये बी आहे तो एकनाथ शिंदेंना काढता येणार नाही असा टोला राऊतांनी लगावलाय. एसएनसी म्हणजे काय शॉर्टकट. मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो, असं म्हणू, वापरो और फेको, ही त्यांची नीती आहे. मला बोलायला लावू नका. माझ्याकडे भरपूर काय आहे. मी शांत आहे. मला शांतपणे काम करू द्या. तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं, खोके खोके म्हणून केलं. अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं. एकनाथ शिंदेचं ड्रीम प्रोजेक्ट एकच होतं, ते म्हणजे शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची. यूज अँड थ्रोमध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत बी, त्याचं काय, ते त्यांना काढता येणार नाही ना. यूज अँड थ्रो आहे, मध्ये ब आहे ना, त्या बचं काय, बाप आहे तो. पुढची बातमी आता खडसेंनी गिरीश महाजनांवर केलेल्या गंभीर आरोपाची. मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप खडसेंनी केलाय. गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी व्हायरल केलेल्या क्लिपच्या आधारावर खडसेंनी मोठं वक्तव्य केलंय. तर या आरोपाला उत्तर देताना महाजनांनी खडसेंना आव्हान दिलं, एक पुरावा दाखवा, राजकारणातून बाहेर पडेन असं महाजन म्हणाले. रात्री 1 वाजेनंतर एका IAS अधिकाऱ्यांना त्यांनी 100 वेळा फोन केले. आता ही गिरीश महाजनांचे जे IAS अधिकाऱ्यांची आणि यांची गोष्ट आहे, हे सर्वश्रुत आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आजचं नाही आहे, हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे. मलाही माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे. पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य होणार नाही असं अनिल सत्तेसुद्धा बोललेत. आणि मला वाटतं की असे जे मंत्री आहेत जे IAS अधिकाऱ्यांना फोन करतात असा अनिल सत्तेंचा आरोप आहे. त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे? नैतिकता आहे की नाही? काहीतरी बायकांना बोलवायचे, बायकांना फोन करायचं असे जर आरोप होत असतील तर ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहे. कशासाठी लोकांची दिशाभूल करतायत आणि म्हणून मला वाटतं काय असेल त्याने दाखवावं. पण मी जर एक गोष्ट सांगितली तर त्यांना लोक बाहेर निघाले तरी जोड्याने मारतील. मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. एक तरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा. गेल्या अनेक वर्षापासून वारंवार काहीतरी घाणेरडी भाषा करायची, घाणेरडं स्टेटमेंट करायचं, कमरेखालची भाषा करायची, काही सिद्ध करता येत नाही, आरोप करता येत नाही. त्यामुळे मग फक्त एकच त्यांचं की काहीतरी चरित्र आनंद करायचं, याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही. माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवावा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल. शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना फटकारलेले आहे. लाईटली बोलून कुणालाही दुखू नका असं अजित पवार म्हणाले. शेतकऱ्यांबद्दल आम्हाला आत्मीयता आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. नुकसान पाणी दौऱ्यानं कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं काय करता, शेतीमध्ये गुंतवणूक करता का असा सवाल कोकाटेंनी शेतकऱ्यांना विचारला होता. त्यावरून राज्यभरातून टीका होती. नाहक असं कोणी लाईटली बोलून कुणाला दुखवण्याचं काही कारण नाही, कारण तो लाखाचा पोशिंदा आहे. आज तो आपल्याला सगळ्यांना जगवण्याचं काम करतो, भाजीपाला फळं धान्य देण्याचं काम करतो. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांना आपलेपणा आहे, आत्मीयता आहे. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फटकारल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना उपरती झालेली आहे. शेतकऱ्यांबद्दल अनवधनानं वक्तव्य केलेलं आहे. शेतकऱ्यांचा मानसन्मान दुखावला गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं ते म्हणाले. नुकसान पाणी दौऱ्यादरम्यान कर्जमाफीच्या पैशांची शेतीमध्ये गुंतवणूक करता का असा सवाल कोकाटेंनी शेतकऱ्यांना विचारला होता.
वाटच पाहिजे कर्जमाफी व्हायची तोपर्यंत काय भरायचं त्यापेक्षा अकबर मला एक सांगा आता हे मीडिया चालू आहे मीडियासमोर असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी नाही बिलकुल सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशनला पैसे आहेत तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत शेततळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा काल अनावधानाने आणि मस्करीने केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर कालच एका चॅनलवर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा जर या ठिकाणी मान सन्मान दुखावला गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद. कृषी मंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली तरी देखील राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. कोकाटे यांचा बागलाण दौरा आहे मात्र शेतकऱ्यांकडून या दौऱ्याचा आता निषेध होतोय. कोकाटेंच्या कालच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. सटाण्याचे व्यंगचित्रकार किशोर मोरेंनी व्यंगचित्रातून कोकाटे यांना दौऱ्यावर जाताना तोंडावर पट्टी बांधून जा असा सल्ला दिलाय. दरम्यान याच शेतकरी व्यंगचित्रकारानं कवितेतून शेतकऱ्यांची खंत व्यक्त केली. कधी दुष्काळ कधी गारपीट कधी महापूर कधी दुष्काळ कधी गारपीट कधी महापूर निसर्गाने केली तुम्ही करा शेतकऱ्याची चेष्टा निसर्गाने केली तुम्ही करा शेतकऱ्याची चेष्टा कर्जमाफी होणार नाही तर कर्ज भरा कर्जमाफी होणार नाही तर कर्ज भरा शेतकऱ्यांना कधी भिकारी तर कधी साले म्हणा शेतकऱ्यांना कधी भिकारी तर कधी साले म्हणा कृषीतून वाटले होते आम्हा पिकतील माणिक मोती कृषीतून वाटले होते आम्हा पिकतील माणिक मोती पण ही सर्व त्यांच्या तोंडाची वाफ होती ही सर्व त्यांच्या तोंडाची वाफ होती. पुढच्या बातमीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलाय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकू त्यांना बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला. त्या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून भरभरून दिली लँडस्लाइड मॅन्डेट दिलं ऐतिहासिक दैदिप्यमान विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवलं संविधान खतरे में संविधान बचाव संविधान बदलणार आरक्षण जाणार अमकं होणार तमकं होणार त्यांना वाटलं विधानसभेत पण असंच करू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळी मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू एकनाथ शिंदेला टाकू देवेंद्र फडणवीसांना टाकू अमक्याला टाकू तमक्याला टाकू बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती. पुढच्या बातमीकडे मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मनसेला डिवचलंय. सध्याचं आंदोलन मराठीचं आंदोलन म्हणणार नाही वॉचमन शिपायांना मारून आंदोलन होतं काय असा खोचक सवाल राऊतांनी केलाय. त्यावर आता मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी जोरदार उत्तर दिलंय. मी एक सिनेमा जो केला होता बाळासाहेब ठाकरेंचा त्यात आहे आम्ही कोणाच्या कानफडात मारली एअर इंडियाच्या चेअरमनच्या मराठी भरती करत नाही म्हणून आम्ही एअर इंडियाच्या वॉचमनला नाही मारलं जो एअर इंडियाचा CMD होता चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर एअर इंडिया बिल्डिंगमध्ये घुसून त्याच्या कानफडात मारलं. अशा प्रकारे ज्याच्या हातामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे जो प्रमुख आहे त्याच्या कानफडात मारली पाहिजे. हे वॉचमन शिपाई चहा देणारा हां अशा लोकांना कानफडात मारून का आंदोलन होतं का. संजय राऊतांच्या भाषेत सांगायचं तर त्यांच्यासारख्या माणसाला त्याच्याबद्दलची अक्कल नाही. मनसेवर टीका करणं आणि मनसे द्वेष हा संजय राऊतांच्या मनामनात भरलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करतात. अशा भिकार फुल्ल्या माणसाला उत्तरं द्यायची गरज नाही. पुढची बातमी आता पुण्यातून. गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला. गर्भवती महिलेला उपचारासाठी तत्काळ दाखल करून न घेणं ही रुग्णालयाची चूक होती असं अहवालात म्हटलंय. राज्य सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी 5 सदस्यांची समिती स्थापन केली. या समितीच्या अध्यक्षांनी प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाला सादर केला. या अहवालात काय म्हटलंय पेशंटला ऍडमिट करून न घेणं ही मोठी चूक. चौकशी समितीचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर ठपका.
समितीच्या अध्यक्षांकडून अहवाल आरोग्य विभागाला सादर. सविस्तर अहवाल तयार करण्याचं समितीचं काम सुरूच. पुढील 2 दिवसात समिती आता सविस्तर अहवाल सादर करणार. रुग्णाशी संबंधित सर्व कागदपत्रे, वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल याचा समिती अभ्यास करणार. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय घटनेनंतर राज्य सरकारकडून राज्यातील खाजगी दवाखान्यांसाठी आता एक ॲक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे. यानुसारच आता राज्यातील दवाखान्यांचं कामकाज होईल आणि जे दवाखाने रुग्णालय चुकीचं वागतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. सरकारी रुग्णालयात बाहेरच्या औषधांच्या चिठ्ठ्या देऊ नयेत किंवा कोणत्याही प्रकारचा चार्ज घेऊ नये, पैसे घेऊ नयेत, असा देखील आता निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्सनी अतिशय चांगल्या पद्धतीनं अत्यंत जागरूकतेनं लोकांना सेवा देणं आवश्यक आहे. कारण सर्वसामान्य माणूस जर कुठे जात असेल तर तो पहिल्यांदा सरकारी दवाखान्यात जातो, त्यामुळे साहजिकच त्यांची जबाबदारी अधिक आहे. पण दुर्दैवानं जर असा प्रकार होत असेल तर तो गंभीर आहे. त्यांच्यावरती कारवाई तर करूच, परंतु कारवाई न थांबणार नाही तर अशा पद्धतीचे प्रकार पुढे सुद्धा उद्भवू नयेत यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या मी करू. पुढच्या बातमीकडे. यावर्षी आम्हाला थोडं थांबायला सांगितलं असल्यानं यंदा काही करू शकलो नाही, पण जून नंतर मात्र कामांचा पाऊस पडतो असं आश्वासन आता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेने दिलंय. दरम्यान शिवेंद्रराजांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. आता या मार्चच्या बजेटमध्ये जरा मी काय देता आला नाही मला, पण जून मध्ये आपण बघू काय करायचं आता. कारण आमचे अवताडे साहेब पण इथं आहेत, ते माझे चांगले मित्र आहेत. ते पण मला मंत्री झाल्यावर त्यांना पण वाटत होते की आता दोस्त आपला मंत्री झालाय भरपूर, पण त्यांना पण सांगितलं, म्हटलं जरा आता थांबा, म्हटलं यंदा जरा थांबायचा निर्णय झालाय. तुम्हाला जून मध्ये जे काय लागेल तेवढं आबा असतील, अवताडे साहेब असतील, पाहिजे तेवढा पाऊस कामांचा पाडतो. पुढची बातमी आता बारामतीमधून. एका तरुणाला झालेल्या मारहाणीवरून अजित पवारांनी संताप व्यक्त केलेला आहे. अजित पवारांजवळचा माणूस असला तरी देखील मारहाण करणाऱ्यांचा बंदोबस्त करा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिलेले आहेत. फुटबॉल खेळावा तसे ते मारत होते, असं देखील ते म्हणाले. बारामतीत 3 तरुणांनी एका युवकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यावरून आता अजित पवारांनी हे आदेश दिले. दोन मोटरसायकलवरून 4 मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मारला. तुमच्याकडे पण काही क्लिप आली असेल. त्याला लाथा काय मारत होते, फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोक्या मारत चाललं होतं. मी पोलिसांना सांगितलं, उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा. कुणी कायदा हातात घेऊ नका. कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्याकडे येऊन तक्रार करा. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरात देखील भर चौकात कुख्यात गुन्हेगारानं रिक्षा चालकावर कोयत्यानं हल्ला केलेला आहे. पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराचा 12 तासातच माज उतरवलाय. ज्या चौकात कोयत्यानं हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी आता या गुन्हेगाराची धिंड काढली आहे. या हल्लेखोरावर बलात्कार, खून, लुटमार यासारखे तब्बल 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत. सय्यद फैजल उर्फ तेजा असं या हल्लेखोराचं नाव आहे. संभाजीनगरनंतर पुढची बातमी आता लातूरमधून. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे. शासकीय बंगल्यावर काल रात्री 11:15च्या सुमारास त्यांनी रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या लातूरमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं याची आता चर्चा सुरू झाली. घटनास्थळावरती पोहोचल्यानंतर आम्हाला समजलं की त्यांना जखमी अवस्थेमध्ये सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही घटनास्थळावरती गेलो आणि पाहिलं तर तिथं त्याने आत्महत्या करण्यासाठी जे पिस्टल, आत्महत्येचा प्रयत्न करण्यासाठी जे पिस्टल वापरलेलं होतं ते पिस्टल आणि एक खाली केस आणि राऊंड असं आम्हाला मिळालेलं आहे. आम्ही तो जप्त केलेला आहे
आणि अद्याप आम्हाला याच्या मागचं कारण स्पष्ट झालेलं नाही, तपास सुरू आहे. पुढची बातमी आता सोलापूर जिल्ह्यातून करमाळा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. अगदी किरकोळ कारणावरून पत्नीची हत्या करून पतीनं आत्महत्या केलेली आहे. वाद विकोपाला गेल्यानं पतीनं टोकाचं पाऊल उचललंय. युवराज आणि रुपाली शेरे असं या दाम्पत्याचं नाव आहे. आई वडिलांच्या या भांडणात 4 वर्षांची चिमुकली पोरकी झाली. पुढची बातमी ठाण्यातून एका बड्या बिल्डरला नेरळमध्ये अटक झालेली आहे. ठाण्यात विजय इस्टेटचे मालक अतिव गाला यांच्यावर कारवाई झालेली आहे. नेरळमध्ये विजय इस्टेट या नावानं सदनिका बांधल्या जात होत्या. त्या प्रकल्पातील अनेक इमारतींचं काम अर्धवट अवस्थेत आहे. पैसे घेऊनही घर न मिळाल्यानं तक्रारदारांनी रेराकडे तक्रार केली होती. त्यानंतर रेरा न्यायालयाच्या आदेशानं बिल्डरवर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर त्या बिल्डरला अटक झालेली आहे. भारतातील महिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री पूल पंबन ब्रिजचं लोकार्पण झालेलं आहे. रामनवमीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते पंबन ब्रिजचं लोकार्पण झालंय. रामेश्वरमधील पंबन ब्रिज हा नवीन तंत्रज्ञानाचा परिपूर्ण मिश्रण आहे. रामेश्वरला मुख्य भूमीशी जोडणारा हा पूल जागतिक स्तरावर भारतीय अभियांत्रिकीचा एक उल्लेखनीय पराक्रम म्हणावा लागेल. आशियातील हा पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल आहे. 2 किलोमीटर लांबीचा पूल तामिळनाडूतील रामेश्वरम ते मंडपमला जोडतो. व्हर्टिकल लिफ्टिंग पुलाखालून जहाजांची ये जा होणार. पुलाखालून जहाज जाणार, त्यावेळी ब्रिजचा मध्यवर्ती भाग उंचावला जाणार. पुलाचा निर्मिती खर्च 550 कोटी रुपये. आता बातमी आहे कोकणाला झोडणाऱ्या अवकाळी पावसाची. सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहर आणि परिसराला चक्रीवादळासह मुसळधार पावसानं झोडपून काढलेले. तब्बल 2 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडं उन्मळून पडलेली आहेत. काही वेळासाठी वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. मुसळधार पावसाचा केळी आणि काजूला मोठा फटका बसला. कोकणानंतर आपण जाऊया आता सोलापूर जिल्ह्यामध्ये, कारण तिथे देखील पंढरपूर सांगोला तालुक्यात अनेक गावांना वादळी वाऱ्याचा फटका बसलेला आहे. अवकाळी पाऊस झालेला आहे. मेघवडे येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरू, आंबा या फळबागाचं मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचं पॉली हाऊस देखील जमीनदोस्त झालंय. आता वळूया व्हायरल सत्य रिपोर्टकडे. आता बातमी आहे सगळ्यांनाच सावध करणारी. आईच्या दुधातून बाळाच्या पोटात प्लॅस्टिक जाते, होय असा दावा करण्यात आलाय. हा दावा गंभीर आहे. त्यामुळे बाळांना धोका होत असल्याचा दावा केल्यानं आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय, चला पाहूयात हा खास रिपोर्ट. ब्रेस्ट मिल्कमध्ये मायक्रोप्लास्टिक सापडत आहेत. पॉलिमर्सच्या एका स्टडीनुसार 34 ब्रेस्ट मिल्क सॅम्पल्सपैकी 26 ब्रेस्ट मिल्क सॅम्पलमध्ये मायक्रोप्लास्टिक सापडलेत. या मायक्रोप्लास्टिकची साईज 2 ते 12 मायक्रोमीटर इतकी लहान आहे. म्हणजे रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या गोष्टी ह्या आपल्या पोटात जाऊन आपल्या इंटेस्टाईनमधून, रक्तवाहिन्यांमधून ब्रेस्ट मिल्कमध्ये मायक्रोप्लास्टिक दिसतील, ही साईज इतकी लहान आहे. हा दावा धक्कादायक आहे. आईच्या दुधातून बाळाच्या पोटात मायक्रोप्लास्टिक जात असल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच आईच्या दुधातून बाळाच्या पोटात प्लास्टिक जाणं शक्य आहे का? दुधातून प्लास्टिक पोटात गेल्यास बाळावर काय परिणाम होतात? आईच्या दुधात प्लास्टिक. दुधातील प्लास्टिकचा बाळाला धोका. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? व्हायरल व्हिडिओत केलेला दावा अतिशय गंभीर आहे. कारण चिमुकल्या बाळाच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. मात्र खरंच आईच्या दुधातून बाळाच्या पोटात मायक्रोप्लास्टिक जाणं शक्य आहे का?
प्लास्टिक हे हानिकारकच आहे, पण बाळाच्या पोटात ते गेल्यास काय परिणाम होऊ शकतात याची माहिती सांगणं अत्यंत गरजेचं आहे. कारण लहान मुलांना प्रत्येक आई ही दूध पाजते. इतकंच नाही तर प्लास्टिकच्या बाटलीतूनही बाळांना दूध दिलं जातं. त्यामुळे आमच्या टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवला आणि यामागचं सत्य जाणून घेतलं. आईच्या दुधातनं मायक्रोप्लास्टिक बाळाला जातं आणि ते बाळाच्या शीमध्ये सापडलेलं आहे. तसंच जी मुलं बॉटल फिडिंग करतात त्यांच्यामध्ये मोठ्या माणसांपेक्षा 10 पट मायक्रोप्लास्टिक सापडलेलं आहे. तर मायक्रोप्लास्टिक हे खरंच खूप हार्मफुल आहे. त्याच्याविषयी स्टडीज चालू आहेत की मायक्रोप्लास्टिक कशाला अफेक्ट करतं. तर मायक्रोप्लास्टिक आपल्या हार्मोन्सला प्रॉब्लेम करू शकतं, मायक्रोप्लास्टिक ॲलर्जीज क्रिएट करू शकतं, मायक्रोप्लास्टिक टेस्टिसमध्ये देखील जाते आणि रिप्रोडक्शनला प्रॉब्लेम क्रिएट करू शकतं. तर याच्याविषयी रिसर्च चालू आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. आईचं दूध हे बाळासाठी आरोग्यदायी आहे. आईच्या दुधातून बालकांमध्ये मायक्रोप्लास्टिक जातं ही वस्तुस्थिती आहे. मायक्रोप्लास्टिक म्हणजे 5 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचं प्लास्टिक. प्लास्टिक वस्तूंचा वापर करणाऱ्या आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक आढळलं. मायक्रोप्लास्टिकमुळे मेंदू, हार्मोन्स, प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. 2022 मध्ये नेदरलँडमध्ये संशोधन करण्यात आलं होतं. त्यात 22 व्यक्तींपैकी 17 व्यक्तींमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळून आलं. भारतातही यावर संशोधन सुरू आहे. मात्र प्लास्टिकचा वापर जास्त प्रमाणात केल्यास आईच्या दुधातून बाळाच्या पोटात मायक्रोप्लास्टिक जात असल्याचा दावा सत्य ठरला आहे. तरी देखील बाळासाठी आईचं दूधच आरोग्यदायी असतं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.